लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत फुलगावजवळील गुंजखेडा या गावचे एक लहानू भक्त आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांचे त्या काळामध्ये दर्शन घेतलेले आहे आणि त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत. दाजी जयगुरु. जय गुरु. जय लहानूजी. जय. सर्वात आधी तुमचा परिचय द्या, नाव सांगा. हां, मी अशोक अजावराव इंगळे, राहणार गुंजखेडा. गुंजखेड्याचे आहे. तर तुमच्या जीवन प्रवासात मध्ये आलेले जे काही अनुभव आहे समर्थ लहानूजी बाबांचे ते थोडक्यात सांगा. हां, मी लहानूजी महाराज मी 4थ्या वर्गात शिकत असताना मी मामाकडे बेलोऱ्यात 2-2 महिने राहिलो. बरं. उन्हाळ्याचे दिवस होते, सुट्ट्याचे. तर मी गल्लीत मामाच्या घराच्या बाजूने गल्लीत गिल्ल्या खेळून राहिलो होतो, गिल्ली दांडू. हो. तर गिल्ली दांडू खेळता खेळता लहानूजी महाराज कुठून आले काय आले मला माहीतच नव्हतं. माझ्याजवळ उभे राहिले, तू गिल्ल्या खेळता काय म्हणे इतक्या उन्हात. आणि माझ्या डोक्यावर असं हात फिरवला आणि हात धरून मला त्या जळगावच्या बाहेर एक मांडव होता, तिथे 2 बैल होते बांधले, तिथं घेऊन गेले. असं काय? आणि तिथं मग बसवलं मला. मग बसवलं तिथं 2-3 दिवस राहिले महाराज. मग तिथून जळगावच्या मंदिरात गेले. हो. मग जळगावच्या मंदिरात खूप दिवस राहिले, म्हणजे मला वाटतं 2-3 महिने. म्हणजे टाकरखेडचे लोक 1 महिना राहिला. हो, 1 महिना. 1 महिना वास्तव्य झालाय त्यांचं. म्हणजे टाकरखेडचे लोक मी दररोज जाऊ तिथं, मग महाराज जवळ बसत जाऊ नेहमी. मला ये रे लाईन बरं. मग मी तेव्हापासून मी लहानूजी महाराज. आता ज्या ठिकाणी जळगावला बाबाजी बसले त्या ठिकाणी एक छोटीशी मूर्ती पण मांडलेली आहे, चौकातच आहे ती. अच्छा. मग मी तेव्हापासूनच लहानूजी महाराज भक्त आहे. मला सर्व मिळालं लहानूजी महाराजमुळे. हो काय? आणि मी राजकीय आतापर्यंत राजकारणात कधीच निवडणूक हारलो नाही. 8 वेळा ग्रामपंचायतमध्ये निवडून आलो, 3 वेळा पंचायत समितीत आलो, 15 म्हणजे 3 वेळा सरपंच राहिलो गुंजखेड्यात. आणि गुंजखेड्यात लहानूजी महाराजच्या आशीर्वादानं मी एवढं डेव्हलपमेंट केलं का महाराष्ट्रात गावात 1 नंबर. म्हणजे कधीच न पाण्याचा एवढा दुष्काळ होता. अच्छा. का महाराष्ट्रात म्हणजे आम्ही 5-5 किलोमीटरहून पाणी आणलं. पण लहानूजी महाराजच्या आशीर्वादानं आज इथं आहे महाराष्ट्रात आमचं गाव सुखी आहे. पाणी गुंजखेडा पाण्याच्या पाण्याच्या विकसित झालं, विकसित, पूर्ण विकसित. आणि पुलगावट्यात झालं. पुलगावट्यात झालं. बरोबर. आणि मला सर्व शक्ती लहानूजी महाराज. मी अजूनही निवडणूक हारलो नाही. असं काय? आताही तुम्ही येत असता पंचायत समिती. हो, मी लाईन माग नेहमी येतो टाकरखेड्याला दर्शनाला येत? मला आठवण आली का मी नाही. बरं, तुम्ही कोणत्या सर्व्हिसवर कार्यरत होता? नाही, काहीच नव्हतं. मी शिक्षण शिकल्यानं मी माझं दुकान होतं घड्याळीचं. घड्याळीचं? घड्याळ दुरुस्ती करायचं. कुठे होतं दुकान? इथं पुलगावलाच होतं. माझे वडीलही दुरुस्त करत होते. बरं. तर मग असेच गावच्या लोकांना, आमच्या वडिलांनाच ते गाव बसवलं गुंजखेडा. तर मग आमच्या गावच्या लोकांनी, म्हाताऱ्या लोकांनी म्हणे बाबूले म्हणे आता तुम्ही सोडलं म्हणे बाबूले आपण सरपंच करू म्हणे. असं काय? तर मग त्यावेळेस मला मी धंद्यात आहे. तर मला त्यावेळेस आमचे माधवराव ठाकरे म्हणून सरपंच होते. बरं. त्यानं मग मला सरपंच म्हणून तेव्हापासून मी आतापर्यंत राजकारण. असं काय? आणि मिसेस काय करत? मिसेस उपसभापती पंचायत समिती, आता घरीच आहे. आता ते लहान मुली जवळ राहते अहमदाबादला. लहान ऑफिस. तुम्हाला अपत्य काय आहे? मला 1 मुलगा, 2 मुली. मुलगा माझा पुण्याला, सुनबाई नोकरीवर आहे, मुलगाही नोकरीवर आहे. असं? दोन्ही मुली नोकरीवर आहे. दोन्ही मुली आहे आणि मुलगा पण नोकरीवर आहे. सर्वजण, सुनबाई पण आहे. असं हे सर्व आपल्याला लहानूजी महाराज हां लहानूजी बाबाच्या शून्यातून कृपा प्रसादामुळे हे सगळं प्राप्त झालं. शून्यातून हे जे वैभव दिसून राहिलं त्याच बाबाजी. आणि आपलं मंदिर आहे आपलं लहानूजी महाराज. असं काय? बरं, त्या मंदिराचं सुद्धा चित्रीकरण घेऊ आपण. तर आणखी कोणते अनुभव तुम्हाला आलेले आहेत? मला खूप अनुभव आला. कडूच्या वाड्यात राहत होते महाराज. बरं. त्या निंबाच्या कडू आहे ना, तिथं मी नेहमी जातो. मला कधीच नाही असं मी दूर नाही बसलो, असं जवळ बसलो. एकदा मला असं खूप गर्दी होती, मी बाजूला बसलो, खूप दूर बसलो लांब. तर माझ्या बाजूला एक म्हातारा होता, टोपी घालून, धोतरनं म्हातारा. लहानूजी महाराज एवढ्या गर्दीतून कधी आल्या माझ्याजवळ, कारण एक झोडपा मला त्या म्हाताऱ्याने पुरं डोक्यातून रक्त निघालं. रक्त ह्या लोक पळाले. मी नाही पळ, मी थांबलो महाराज. मला काहीच नाही केलं. त्याला एकच झोडपा रक्त थांबवत केलं होतं. कडूच्या वाड्यातली गोष्ट आहे, मी डोळ्यानं पाहिली. आणि महाराज खूप असं स्पष्ट बोलायचे. खूपच हे होतं. जे ज्याच्यावर गडांतर राहायचं ते निघून जायचं. पुरं रक्तानं मग आम्हीच म्हणून कसं झालं. लोक घाबरून पळाले तिकडे. आणि मला साक्षात आता म्हणजे 1 वर्ष 7-8 महिने झाले मला लहानूजी महाराज स्वप्नात आले. आणि जी तपस्या केली की त्यांनी गंगापूरला, तर म्हणे मी अभि इथंच आहे म्हणे. तर मला असं त्यानं छलांग मारली डोहात.
साक्षात हो काय महाराज त्या गंगापूरला छलांग मारली न भुयारात गेले. भुयारातलं हे बाबा म्हणे शंकरजी म्हणे. शंकरजी अक्षरशः मला त्या पाण्यात भुयारात शंकरजी दाखवले. हा असा स्वप्न दृष्टांत दिला. चमत्कार आत्ता 6-7 महिने झाले. 6-7 महिन्याच्या आधी गंगापूरहून अशी छलांग मारली. मला छलांग मारताना दाखवले, हे बा छलांग मारला मी चाललो म्हणे. आणि मी चाललो म्हणे शंकरजी जवळ. तर शंकरजी जवळ भुयारात पाण्यात गेले बुडात आणि पाण्यातली दाखवलं म्हणे, हे बा म्हणे शंकरजी जवळ बसला साक्षात. आणि शंकरजी भक्त होते. हो हो मग साक्षात दिलं. शिवस्वरूपच आपले लहान बाबा शंकरजी जवळ आहे म्हणे मी. बरोबर. पाण्यात तसं मंदिरी दाखवलं. शंकरजी साक्षात दाखवले असं त्याच्याजवळ बसून होते. असं एवढं मला चमत्कार झाला. एवढा प्रत्यक्ष साक्षात्कार दिला स्वप्न दृष्टांत. कधीच नाही आली. पण आत्ता 6-7 मध्ये मी आई गेली सांगितलं, तू भक्ती करतो म्हणून सकाळीच बघतो. श्रद्धा, भक्ती आणि विश्वास या 3 गोष्टी त्याला कारणीभूत आहे. तुमची श्रद्धा आहे, भक्ती आहे त्या पद्धतीची, आणि विश्वास पक्का आहे. मी लहानी महाराष्ट्र कुठंच नाही. शेगावात नाही तर पण बाबाजीचं नाव निघते. तर आपण लहानूजी महाराजचं मंदिर बघूया तुमच्याकडे. चला. श्री समर्थ लहानूजी महाराज की जय. ही प्रतिष्ठापना कधी केली मूर्तीची तुम्ही? खूप वर्ष. आणि कुठे बनवलेली मूर्ती आहे? आरवीहून आणली होती मी, ताजनेकर. ताजने करून तुम्हाला मिळाली. मी आवडलं ते. तर आता आम्ही ही मूर्ती बसवली तर आम्हाला साक्षात लहानूजी महाराज बसल्यासारखं वाटते घरी. हो हो हो. त्याची मूर्ती अशी मूर्तीच नाही. कोणी आलं ना, ही मूर्तीच कुठून आणली. बरोबर आहे. लाईट बंद करा बाबा देवळातला, म्हणजे फोटो बघा. नाही बरोबर बरोबर आहे. लाईट बंद करा. येते बरोबर. काही नाही. तो ब्राईटनेस थोडंसं नाही, तो बंद केला की तुम्हाला मूर्तीचा चेहरा चांगला दिसेल. एक मिनिट. नाही बाई. आता लावा लाईट. आता लाईट आता लाईट लावा. इथून फोकस असे झाला होता. तर दादाजी, तुम्ही जे काही तुमच्या जीवन प्रवासातले समर्थ लहानूजी बाबांचं जे स्थान तुमच्या जीवन प्रवासामध्ये आहे, याबद्दल जी काही सविस्तर माहिती सांगितली. आणखी सर्व लहानू भक्तांना या माध्यमातून मी सांगू इच्छितो की संस्थानचे श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडाचे गोसेवा, गुरुदक्षिणा आणि अन्नदान ह्या शाश्वत योजना, अन्नदान ही शाश्वत योजना अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि सर्व लहानू भक्तांनी या योजनेला अतिशय भरभरून सहकार्य केलेलं आहे. त्याच पद्धतीचं अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाचं बांधकाम सुरू झालेलं आहे. भव्य दिव्य वास्तू म्हणजे संस्थांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आहे. तर या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना मी असं आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती या लहानू प्रसादालयाकरता सुद्धा आपलं सहाय्य झालं पाहिजे, करावं अशी आग्रहाची विनंती करतो. आणि तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जय गुरु, जय लहानूजी बाबा.